आम्हाला नागरिकांचा प्रतिसाद लाभला आहे। सर्वात पहिले ठाणेकर नागरिकांना होळीच्या शुभेच्छा। आणि मागच्या वेळेला आम्ही या ठिकाणी जनसंवाद साधला होता, त्यावेळेला अक्षरशः आम्हाला कुठल्या प्रकारची सोय नसताना देखील नागरिकांच्या समस्यांचा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळाला। त्यानंतर आम्ही सन्माननीय कमिशनर ठाण्याचे यांचे आभार मानतो की त्यांनी लगेच आम्हाला या ठिकाणी जनतेच्या प्रश्नासाठी जनतेला भेटण्यासाठी ही कॅबिन स्वर्गीय आनंद दिघे सभागृह उपलब्ध करून दिला। त्याच्याबद्दल अशोक वैती आणि आमचे सर्व सहकारी यांच्यातर्फे मी आपले आयुक्तांचे आभार आम्ही मानतो। या ठिकाणी आज होळी असताना स्वतः आम्हाला देखील वाटलं होतं की अशा प्रकारची होळी गर्दी या ठिकाणी समस्या घेऊन नागरिक या ठिकाणी येतील। आपण बघतात आहेत की आमचे पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे साहेबांचे सैनिक हे बाकी कोण दरबार वगैरे घेतात त्यांना काफी आहेत आणि आज जास्त प्रतिसाद स्वर्गीय आनंद दिघे यांनी चालवलेल्या परंपरेला आहे। जनतेचा विश्वास आहे, नागरिकांचा विश्वास आहे की माझे प्रश्न स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या सभागृहातच आनंदाश्रमातच सॉल्व्ह होतील। त्याचा विश्वास घेऊन दिवसेंदिवस लोकांच्या तक्रारी आणि समस्या वाढतात आहेत। ज्या ज्या संबंधी प्रश्न आहेत त्या संबंधितले अधिकारी देखील चांगल्या प्रकारे सहकार्य आम्हाला करतात आहेत। मग ते महानगरपालिका असू दे, कलेक्टर लेवल असो, पोलीस डिपार्टमेंट असू दे, बऱ्याचशा तक्रारी या ठिकाणी जवळजवळ 90% जास्त तक्रारी ऑन द स्पॉट या ठिकाणी आम्ही सोडवतोय आणि त्याच्यामुळे आज एकच चर्चा आहे की दिघे साहेबांचा दरबार, दिघे साहेबांचा आशीर्वाद, जनसंवाद हा सतत कायम ठेवणारा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेला वारसा हा त्यांचे सैनिक सक्षमपणे चालवतात। गरजच नाही, कोणतरी सन्माननीय गणेश नाईक साहेब त्यांचं काम करतात आहे। आम्ही आमचं काम आज करत नाही आहोत। स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी सुरुवात केलेलं काम आजपर्यंत चालू आहे आणि पुढे देखील चालू आहे। आम्हाला कोणाची स्पर्धा करायची नाही आहे।